साथियों, महापुरुषों के विचार ज्यादा लोगों तक पहुंचने के लिए सोशल मीडिया जैसे फेसबुक, व्हाट्सएप पर शेयर कीजिए। सर्व वैचारिक व बुद्धिमान मित्रांचे ग्रेट इंडियन लीडर्स अनरीड बुक यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करत आहे। मराठा आरक्षण। मांजर आडवे गेले तर काम बिघडत नाही, पण ब्राह्मण आडवा आला तर काम होतच नाही। बहुजन समाज अज्ञानातून भ्रमातून असे काही वागतो की त्यामुळे ब्राह्मणाला संधी मिळते। आपल्या आडमुठेपणामुळे संपूर्ण जानकारी समजदारी नसल्यामुळे आजही ब्राह्मण आपल्याला वापरून घेत आहेत। जात समाजाला तोडते आणि समाज जातींना जोडतो। तमाम बहुजन समाज एकच होता, एक संघ होता। फोडा आणि झोडा या भट नीतीनुसार एक असलेला बहुजन अनेक बनविण्याचे नीच कारस्थान ब्राह्मणांनी केले। बहुजनांना 650 जातीत विभागले। भावंडांनो, जातीभेद गाडा आणि समाज जोडा। मराठा बहुजनांच्या मौलिक अधिकारांचा जाहीरनामा राष्ट्रपिता ज्योतिराव फुलेंनी मांडला। त्याला कृतीत आणण्याचे काम राजर्षी शाहू महाराजांनी केले। त्यात मूलभूत हक्कांना कायद्यामध्ये परावर्तित करण्याचे काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केले। सामाजिकदृष्ट्या आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासलेल्या समाजाला 340, 341, 342 कलमानुसार प्रतिनिधित्व बहाल करण्यात आले। कलम 340 नुसार इतर मागासवर्ग ओबीसी, कलम 341 नुसार अनुसूचित जाती एससी, कलम 342 नुसार अनुसूचित जमाती एसटी यांच्या आरक्षणाची तरतूद करण्यात आली। ज्या जातीच्या आधारावर बहुजनांचे हक्क अधिकार नाकारून त्यांना विभाजित करण्यात आले, त्याच जातीच्या हत्याराला घटनाकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हक्काधिकार देण्याचे हत्यार बनविले आणि ब्राह्मणांनी एमकेन प्रकारे आरक्षणाला शह द्यायला सुरुवात केली। मराठा मूलनिवासी समाजाला स्वतःच्या बुद्धिजीवी वर्ग आवश्यक आहे। बुद्धिजीवी वर्गाच्या निर्मितीसाठी आरक्षण देणे आवश्यक आहे। सामाजिक शैक्षणिक मागासपण हाच आरक्षणाचा निकष आहे। आमच्या देशातील उपजीविकेचा अधिकार आहे। आरक्षण म्हणजे प्रतिनिधित्व आहे। भारतीय समाजव्यवस्था जातीवर आधारलेली आहे, म्हणून भारतीय राज्यघटनेमध्ये जातीनिहाय आरक्षणाची तरतूद आहे। प्रतिनिधित्व त्यांनाच दिले जाते ज्यांना ते मिळालेले नसते। महाराष्ट्रामध्ये मराठा समाजाची लोकसंख्या 35% आहे। मनुस्मृतीनुसार मराठा समाज सुद्धा सर्व हक्क अधिकारापासून वंचित आहे। मराठ्यामधील 1% वर्ग वगळला तर 99% मराठा समाज सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास आहे। शेतीचे विकेंद्रीकरण, वाढती लोकसंख्या आणि शिक्षणाचे कमी प्रमाण हे मराठा समाजाच्या मागासलेपणाला कारणीभूत आहे। केवळ अज्ञानामुळे आजही शत्रूला मित्र समजणारे आणि ह्यात खाजगी मित्राचा म्हणजेच ब्राह्मणाचा सल्ला मानणारे भटामुळे भ्रमिष्ट झालेले मराठे सर्वांगीण उद्ध्वस्त होत आहेत। आरक्षण म्हणजे मानवाधिकार नाकारलेल्यांनी हक्काचे प्रतिनिधित्व आहे। आरक्षण म्हणजे जातीव्यवस्था, वर्ण वर्ग विषमता निर्मूलन आहे। आरक्षण म्हणजे उपकार नव्हे, तो आमचा मूलभूत हक्क आहे। 1981 साली जातीच्या आधारावर जनगणना झाली। त्यावेळी राष्ट्रपिता ज्योतिराव फुले यांच्या ही बाब लक्षात आली की शासन व प्रशासनामध्ये शूद्र अतिशूद्रांचे कोणीही प्रतिनिधी नाही। म्हणूनच जून 1882 साली महात्मा ज्योतिराव फुले यांनी हंटर कमिशन समोर एक निवेदन सादर केले। यामध्ये प्रामुख्याने 2 मागण्या करण्यात आल्या होत्या। 1. प्राथमिक शिक्षण मोफत व सक्तीचे असावे। नंबर 2. शूद्र अतिशूद्रांना शासन प्रशासनामध्ये प्रतिनिधित्व द्यावे। येणेप्रमाणे आरक्षणाची संकल्पना सर्वप्रथम ज्योतिराव फुले यांनी मांडली। तोंडी आणि लेखी जेव्हा संधी मिळाली तेव्हा महात्मा फुलेंनी बहुजनांच्या प्रतिनिधित्वाची आरक्षणाची मागणी लावून धरली, पाठपुरावा केला। 1910 साली जातीनिहाय जनगणना झाली। त्यावेळी सुद्धा राजर्षी शाहू महाराजांच्या निदर्शनात ही बाब आली की आपल्या स्वतःच्याच राज्यात शूद्रातिशूद्रांना प्रतिनिधित्व नाही। शाहू महाराजांच्या दरबारामध्ये 71 अधिकाऱ्यांपैकी 66 ब्राह्मण आणि CKP होते आणि म्हणून शूद्रातिशूद्र
बहुजन मागासवर्गीयांना हक्काचे प्रतिनिधित्व देण्यासाठी त्यांनी 26 जुलै 1902 साली कोल्हापूर संस्थानमध्ये प्रभू, ब्राह्मण, पारसी, शेणवी या जाती व्यतिरिक्त इतरांना 90% आरक्षण लागू केले आणि राष्ट्रपिता ज्योतिराव फुले यांच्या आरक्षणाच्या संकल्पनेची राज्यात अंमलबजावणी केली। याच आरक्षण संकल्पनेला 1950 साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कायद्यामध्ये परिवर्तित केले। घटना निर्मिती, भव्य दिव्य आंबेडकरांचा चक्रव्यूह, मनुस्मृतीवर घातला घाव, विषवल्लीचा तोडला डाव। घटनाकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मूळ मालक बहुजन समाजाला हक्काधिकार देण्यासाठी घटनेमध्ये कायदेशीर तरतूद केली। सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागासलेल्या समाजाला कलम 340, 341, 342 नुसार प्रतिनिधित्व म्हणजे आरक्षण बहाल केले। कलम 340 नुसार ओबीसींकरिता आरक्षणाची तरतूद करण्यात आली। या कलमानुसार राष्ट्रपतींनी आयोग नेमून इतर मागास जातींची निश्चिती करून त्यांना आरक्षण द्यायचे होते, पण आयोग नेमला जात नव्हता आणि म्हणून घटनाकार व कायदेमंत्री डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ह्या टाळाटाळीच्या प्रकाराचा निषेध म्हणून स्वतःच्या कायदेमंत्री पदाचा राजीनामा दिला। इतर मागासवर्गीयांना आरक्षण देण्यासाठी आयोग नेमला जात नाही म्हणून डॉक्टर आंबेडकर मंत्रिपदाला लाथ मारतात आणि आज आमचे राजकीय प्रतिनिधी मंत्रिपद मिळावे टिकावे म्हणून श्रेष्ठींच्या लाथा खातात, लाचार होतात व समाजाला आरक्षण मिळावे म्हणून प्रयत्न करीत नाहीत। पुणे कराराला भडबनियाचा भारतीय राज्यघटनेनुसार राज्यकारभार झाला तर तमाम बहुजनांच्या उज्ज्वल भवितव्याची एक नवसंस्कृती निर्माण होईल। ब्राह्मणी व्यवस्थेमुळे घटना राबविली जात नाही आणि म्हणूनच आज पावेतो बामणी राज्य आहे। चातुर्वर्ण्य जाती व्यवस्था जन्म, उधळीला बामणी कावा, मनुस्मृतीचा मृत्यूलेख घटना, संविधानाचा वाटतो हेवा। ओबीसीसाठी आयोग नेमला जात नाही। डॉक्टर पंजाबराव देशमुख आणि आर्य चंदापुरी यांनी डॉक्टर आंबेडकरांच्या सोबतीने देशभर ओबीसींचे संघटन बांधायला सुरुवात केली। ह्या 3 मान्यवरांमुळे ओबीसी संघटित होऊ लागला। बहुजन संघटन सुरू झाले की ब्राह्मण घाबरतो, म्हणूनच तत्कालीन प्रधानमंत्री नेहरूंनी 29 जानेवारी 1953 साली पुण्याचे ब्राह्मण खासदार काका कालेलकर यांच्या अध्यक्षतेखाली आयोग नेमला। ह्या कालेलकर आयोगाने ओबीसींच्या 2399 जाती निश्चित केल्या। यामध्ये मराठा जातीचा समावेश होता। प्रधानमंत्री नेहरू, राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद आणि आयोगाध्यक्ष कालेलकर यांनी बामणी कावा केला आणि कालेलकर आयोग कचऱ्याच्या डब्यात टाकला। त्यानंतर प्रधानमंत्री मोरारजी देसाई यांनी ओबीसी नेत्यांच्या दबावामुळे 1 जानेवारी 1979 ला बिंदेश्वरी मंडल यांच्या अध्यक्षतेखाली मंडल आयोग नेमला। ओबीसींचा 3476 जाती मंडल आयोगांनी निश्चित केल्या। त्यामध्ये महाराष्ट्रातील 272 जातींचा समावेश आहे। 272 जातीमध्ये 243 क्रमांकावर कुणबी जात आहे। आरक्षणाचे जनक राजर्षी शाहू महाराज कुणबी होते। त्यांनी तमाम बहुजनांना आरक्षण दिले आणि म्हणून एकच आहे कुणबी मराठा, देऊन टाका आमचा वाटा। गटागटात सामाजिक मरण हेवे दावे सर्वांचे ठेवूया दूर। समाज व्यवस्था सशक्तीकरण, बहुजन शक्तीचा येऊ द्या महापूर। मांजर आडवे गेले तर काम बिघडत नाही, पण ब्राह्मण आडवा आला तर काम होतच नाही। बहुजन समाज अज्ञानातून भ्रमातून असे काही वागतो की त्यामुळे ब्राह्मणाला संधी मिळते। आपल्या आडमुठेपणामुळे संपूर्ण जानकारी समजदारी नसल्यामुळे आजही ब्राह्मण आपल्याला वापरून घेत आहेत, आपल्यामध्ये भेद निर्माण करीत आहेत आणि आपण सज्ञान जागृत नसल्यामुळे भटांच्या भेदनीतीला बळी पडत आहोत। दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा लाभ होतो म्हणून दाणे टाकून कोंबडे झुंजविण्याचे काम ब्राह्मणवादी सातत्याने करीत आहेत। जात समाजाला तोडते आणि समाज जातींना जोडतो। तमाम बहुजन समाज एकच होता, एक संघ होता। फोडा आणि झोडा या भट नीतीनुसार एक असलेला बहुजन अनेक बनविण्याचे नीच कारस्थान ब्राह्मणांनी केले। बहुजनांना 650 जातीत विभागले। भावंडांनो, जातीभेद गाडा आणि समाज जोडा। समाज आहे म्हणून मी, समाज वजा झिरो मी। तलावातल्या थेंबापरी समाजातला माणूस मी। ओबीसींना 27% आरक्षण मिळत आहे। ह्या 27% आरक्षणामध्ये मराठा समाज घुसखोरी करणार नाही। मराठा समाज 27% व्यतिरिक्त वेगळे आरक्षण मागत आहे। मराठा समाजाला 30% आरक्षण द्यावे अशी मागणी आहे। ओबीसींच्या 27% आरक्षणात मराठा सहभागी होत नाही। 27% आरक्षण हिसकावून घेत नाही, त्यामध्ये वाटा मागत नाही। मराठ्यांसाठी वेगळे 30% आरक्षण द्यावे अशी मागणी आहे। ओबीसी समाज 52% आहे। 52% समाजाला 27% आरक्षण हा अन्याय आहे। 52%ला
52% आरक्षण पाहिजे. आता मिळणारे 27 आणि मराठ्यांना देण्यात येणारे 25 दोन्ही मिळून 52% ओबीसी आरक्षण होईल. न्याय आहे, अन्याय नाही. भारतीय राज्यघटनेमध्ये आरक्षणाची मर्यादा 50% असावी असा कुठेही उल्लेख नाही. सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागास असलेल्या समाजाकरिता आरक्षणाची तरतूद आहे. मागासांची लोकसंख्या 85% आहे. 85% मागासवर्गीयांनाच फक्त 50% आरक्षण ठेवणे योग्य नाही, न्याय नाही. त्या प्रवर्गाला लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण दिले जाणे अपेक्षित आहे. हिंदू सहानी विरुद्ध केंद्र सरकार 1962 सूप 3 SSC 217-9-JJS या खटल्याच्या निकालामध्ये आरक्षणाची मर्यादा 50% असावी असा निर्वाळा दिला. या विरोधात खासदार नचिप्पन यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या समितीने निर्णय दिलेला आहे. नचिप्पन आयोगाने सर्वोच्च न्यायालयाच्या 50% आरक्षण मर्यादा असावी हा निर्णय घटनाबाह्य असल्याचे सांगून ओबीसींच्या बढतीमधील आरक्षणाची आणि क्रिमिलेअर वगळण्याची शिफारस केलेली आहे. न्यायालय निर्णय देत असेल तर न्याय देण्याचे काम शासनाचे आहे. भारतातील अनेक राज्यामध्ये 50% पेक्षा जास्त आरक्षण आहे. उदाहरण द्यायचे झाले तर तामिळनाडू 69, राजस्थान 68%, कर्नाटक 73% आहे. गोवारी समाजाला 2% आरक्षण देऊन 50%च्या पुढे 2 पावले टाकलीच आहेत. मराठ्यांना 30% आरक्षण देऊन आणखीन 25-30 पावले टाकावीत. मनुस्मृतीनुसार ब्राह्मणाव्यतिरिक्त अवघा समाज नीच आहे, त्यांना अधिकार नाही आणि म्हणूनच ब्राह्मणेतर समाज मागास राहिला. मनुस्मृतीने ज्यांना नीच बनवून मागास बनविले त्यांना भारतीय राज्यघटनेने हक्काधिकार दिले, उन्नतीकरिता आरक्षण दिले. युरेशियन ब्राह्मण हे जातीसाठी माती खातात आणि बहुजन जातीलाच मातीत गाडतात. उदाहरणार्थ भारताचे माजी सर्वोच्च न्यायाधीश यशवंत चंद्रचूड, तालुका खेड, जिल्हा पुणे यांनीच 50% आरक्षणाचा निकाल दिला होता. बहुजनांची उन्नती रोखण्याचा हा बामणी कावा होता. संविधानाच्या 368 कलमानुसार सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय 2/3 बहुमताने बदलता येतो, परंतु 50 मर्यादेचा निर्णय अद्याप बदललेला नाही. संसदेमध्ये ब्राह्मणेतर खासदार बहुमत आहे, मग खासदार 50% आरक्षणाची घटनाबाह्य जाचक अट का बदलत नाहीत? कारण पुणे करार. ब्राह्मणेतर खासदार बहुसंख्य असले तरीही ते भाजपा, शिवसेना, काँग्रेस, कम्युनिस्ट ह्या ब्राह्मणवादी पक्षांच्या तिकिटावर निवडून गेलेले आहेत. ह्या पक्षांचे खरे सूत्रधार ब्राह्मणच आहेत. पक्ष आदेश नसताना हे खासदार बोलू शकत नाहीत. पक्ष श्रेष्ठींच्या आदेशाचे पालन करणे हेच ह्या खासदारांचे आद्य कर्तव्य आहे. जर कधी पक्ष श्रेष्ठींच्या आदेशाचे उल्लंघन केले तर घरी बसावे लागेल. म्हणजेच आपण निवडून दिलेले खासदार ब्राह्मणी पक्ष श्रेष्ठींनी गुलाम केलेले आहेत. आपल्या समाजाचे भले करण्या इतकीही त्यांची अवकात नाही. जगात ज्या आधारावर भेदभाव केला जातो त्याच आधारावर आरक्षण दिले जाते. जगात वंशभेद आहे म्हणून जातीच्या आधारावर आरक्षण दिले जाते. आपल्या भारतात जातीभेद आहे म्हणून जातीच्या आधारावर आरक्षण दिले जाते. आपल्या एक संघ बहुजन समाजामध्ये ब्राह्मणांनी जाती निर्माण केल्या. ब्राह्मणांनी आपल्याला वापरून घेतले व मागास ठेवले. आजवर ब्राह्मणांनीच आपली पिळवणूक केली. ब्राह्मणांनी बहुजनांची अधोगती केली व स्वतःची उन्नती केली. म्हणूनच बहुजन समाजाला आरक्षण देण्याची वेळ आली. राजर्षी शाहू महाराज म्हणतात, लांडग्यांचा नेता लांडगा असतो, हरणांचा नेता त्यांच्या जातीतला काळवीट असतो. मग ब्राह्मणेतरातील बहुजनाचा नेता ब्राह्मण बनिया कसा काय? केंद्रीय ओबीसी अध्यक्ष होता कालेलकर, महाराष्ट्रात मुख्यमंत्री मराठा, पण आयोग अध्यक्ष ब्राह्मणच. हे सगळे अध्यक्ष युरेशियन ब्राह्मणच असल्यामुळे ते बहुजन मराठ्यांचे काय भले करणार? ते जातीवर जाणार, जातीसाठी माती खाणार. कारण आजपर्यंतचा इतिहास तसाच आहे. राजकारणाचा सत्तेसाठी खेळ होतो, पण गरीब बहुजनांचा जीव जातो. आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये 90% मराठा कुणबी समाजातील शेतकरी आहेत. भावंडांनो, ब्राह्मण अध्यक्षांच्या माध्यमातून मराठ्यांना खेळविले जात आहे. खेळून पळवून दमवून लोळवून अखेर मराठ्यांना गप्प करणार. मागील अंकावरून भारतात प्रत्येक जातीला त्यांच्या लोकसंख्येनुसार आरक्षण दिले पाहिजे. लोकशाही तत्वानुसार अगदी ब्राह्मणाला सुद्धा आरक्षण दिले पाहिजे. ब्राह्मणांची लोकसंख्या 3.5% आहे, पण त्यांनी अधिक जागा पटकावल्या आहेत. लोकसंख्येच्या तुलनेत अधिकच्या जास्त पटकावलेल्या जागा ब्राह्मणांनी खाली कराव्यात आणि आजपर्यंत मराठा ओबीसींच्या जागा ब्राह्मणांनीच हडप केलेल्या आहेत. SC ST ने नाही. SC ST
चा स्वतःचा कोठा भरावयाचा बाकी आहे. प्रशासनातल्या 70% वर जागा ब्राह्मणांनी हडपलेल्या आहेत. जोपर्यंत प्रशासन ब्राह्मणांच्या ताब्यात आहे तोपर्यंत प्रशासन ब्राह्मण बहुजनांना फक्त वापर करणार. मराठ्यांचा वापर कडीपत्त्याप्रमाणे केला जात आहे. हातावर खापर दिले जात आहे. नुसत्या वासानेच बहुजनांना खुश करण्याचा प्रकार आहे. 3% मराठा समाजातील लोकांकडे सत्तेची खुर्ची आहे, संपत्ती आहे. बाकीच्या 97% मराठा समाजाची अवस्था गावगड्यातील 12 बलुतेदार सारखीच आहे. 70% वर मराठा अल्पभूधारक आहे. 85% वर मराठा समाजातील लोक हमाली व तत्सम काम करीत आहेत. तरीही मराठा समाजातील काही अडाणी मराठे स्वतःलाच उच्च सवर्ण म्हणून ब्राह्मणांचेच अनपेड पोलीस बनत आहेत. अवतारी परशुरामाने पृथ्वी 21 वेळा निक्षत्रिय केली. क्षत्रियांच्या विधवा पत्नींनी याचना केली म्हणून ब्राह्मणांनी त्या स्त्रियांची पुत्र प्राप्तीची इच्छा पूर्ण केली. म्हणजेच ब्राह्मणी धर्मग्रंथ आपणास अनवरस संतती आहे असे लेखी स्वरूपात धर्मग्रंथात जाहीरपणे सांगत आहेत. भावंडांनो, शास्त्रपुराण आणि भटी गौडबंगालातून बाहेर या. मराठा सवर्ण नाही. छत्रपती शिवाजी महाराज व शाहू महाराज यांना ब्राह्मणी धर्मशास्त्र मनुस्मृतीनुसार शूद्र ठरविण्यात आले तर बाकीचे मराठे सवर्ण कसे? थोडक्यात मराठे शूद्रच आहेत. महात्मा ज्योतिराव फुले, घटनाकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी तर तेव्हा सांगितले होते आणि आता इतिहास संशोधक डॉक्टर आह साळुंखे, कॉम्रेड शरद पाटील, पुरुषोत्तम खेडकर साहेब, वामन मेश्राम साहेब, मामद देशमुख साहेब, प्रवीणदादा गायकवाड, श्रीमंत कोकाटे, DR ओहळ, श्रीकांत शेट्टे, प्रदीप साळुंखे व इतर असंख्य सत्यशोधकी साहित्यिकांनी विरोध केला. छत्रपती शाहूंना वेदोक्त मंत्राचा हक्क नाकारला. संत शिरोमणी तुकाराम महाराजांची अभंग गाथा इंद्रायणीत बुडविली. संस्कृत लेखन वाचन प्रबोधन केले म्हणून छत्रपती शंभू राजांची हत्या करण्यात आली. तात्पर्य काय की धार्मिक, सामाजिक, शैक्षणिक दृष्ट्या मराठा समाज शूद्र आहे, मागास आहे, सवर्ण नाही. भारतीय राज्य घटनेच्या 340 नुसार मराठा समाज आरक्षणाच्या न्याय कक्षेत आहे. मराठा समकक्ष कुर्मी, पटेल, अहिर, रेड्डी, नायर, गौडा, महंतो, जाट, यादव ह्या सर्व जातींना आरक्षण दिलेले आहे. तर मग मराठ्यांना अद्याप का नाही? मागासलेपणाचे मूळ धर्मव्यवस्थेच्या जातीपातीच्या षडयंत्रातच आहे, जातीच्या लेबलमध्ये नाही. तमाम बहुजन समाज खऱ्या अर्थाने मागास आहे. आरक्षण मिळालेच पाहिजे. मराठा समाज बहुजन आहे, ब्राह्मणी नाही. मराठा समाज इतर मागासवर्गीयांमध्ये समाविष्ट आहे. मराठा OBC आहे म्हणून OBCंची लोकसंख्या 52% आहे. आज रोजी OBCंना 27% आरक्षण मिळते. अधिक मराठ्यांचे 25% मिळेल. म्हणजेच मराठा OBCत समाविष्ट करून मिळणारे आरक्षण हे 52% असणार आहे. मराठे OBCचे 27% आरक्षण पळविणार नाहीत. 27% वाटेकरी होणार नाहीत. मराठ्यांकरिता अधिकचे स्वातंत्र्य 50% आरक्षण मराठे मागत आहेत. मराठे OBC संयुक्तपणे आरक्षण 52% दिलेच पाहिजे अशी मागणी आहे. त्यामुळे कोणावरही अन्याय होणार नाही. भारतातील केरळ राज्यात 72%, कर्नाटकमध्ये 73%, आंध्र प्रदेशमध्ये 65%, राजस्थानमध्ये 68% आरक्षण आहे. तर मग महाराष्ट्रात 50%ची मर्यादा कशी काय? 52% मराठा OBCंना 52% आरक्षण मिळाले पाहिजे. आरक्षण हा भारतीय राज्यघटनेने दिलेला मूलभूत हक्क आहे. आरक्षण न देणे घटनाद्रोही गुन्हा आहे. धर्म अज्ञानामुळे वेडावली जनता भोळी. धर्ममार्तंडांनी भरून घेतली आपली झोळी. बहुजन अनुयायांमध्ये जातीभेद कळी. आपला तापवून तवा त्यांची भाजतात पोळी. बंगालचा बंगाली, पंजाबचा पंजाबी, गुजरातचा गुजराती, अगदी तसाच महाराष्ट्राचा मराठा. कृषीधर्मी समाजाचे विशेष नाम म्हणजे मराठा. छत्रपतींनी लढवय्या मावळांचा समूहाला मराठा समाज अशी नवी ओळख दिली. मराठा ही जात नाही. मराठा हा शब्द समूहवाचक, प्रांतवाचक आहे. मराठा म्हणजेच कुणबी. देहूच्या मराठा मोरे घराण्यातील संत तुकाराम महाराज म्हणतात, बरे झाले देवा कुणबी केलो, नाही तर दंभेची असतो मेलो. संत तुकाराम महाराज स्वतःला कुणबी म्हणतात कारण कुणबी हीच मराठ्यांची जात आहे. मातीत बियाणे पेरतो तो कुणबी. कुणबी म्हणजे शेतकरी. शेती करूनही जो लढाईवर जायचा त्याला लढवय्या म्हटले जायचे. ब्राह्मणांनी सर्वच स्त्रियांसह बहुजनावरती सप्तबंदी लादलेली होती. म्हणजेच ब्राह्मण पुरुष वगळता सर्वांना सप्तबंदी लागू होती. त्याच्यातूनच समाजाचे सरळ वर्णन करण्यात आले.
ते येणेप्रमाणे. 1. सर्वार्थाने विकसित समाज ब्राह्मण जात FC फॉरवर्ड F कम्युनिटी. नंबर 2. ब्राह्मणांच्या आश्रयाने स्पृश्य आश्रित समाज इतर मागास जाती OBC. नंबर 3. ब्राह्मणांच्या आश्रयाने अस्पृश्य आश्रित मागासवर्गीय SC. ब्राह्मण विरोधी बहिष्कृत समाज आदिवासी समाज ST. मूलभूत आरक्षणाचे 4 प्रकार असून ते खालीलप्रमाणे. 1. राजकीय आरक्षण. 2. नोकरीमध्ये आरक्षण. नंबर 3. बढतीमधले आरक्षण. नंबर 4. शिक्षणातील आरक्षण. मराठा समाज राजकीय आरक्षण मागतच आहे. संपूर्ण देशातील बहुजन समाजाची मूळ सिंधू संस्कृती ही कृषी रचनेवर आधारित होती. मराठा समाज पूर्वीपासून आजपर्यंत आणि यापुढेही शेतकरी म्हणजे कुणबी आहे. कुण म्हणजे जमीन आणि बी म्हणजे बियाणे पेरणारे म्हणजे कुणबी. संत तुकाराम महाराज, राजर्षी शाहू महाराज, डॉक्टर पंजाबराव देशमुख स्वतःला गौरवाने कुणबी म्हणून घेतात. महात्मा फुले पोवाड्यात शिवरायांचा कुणब्यांचा राजा कुळवाडी भूषण म्हणतात. अर्थात मराठा कुणबी या 2 वेगवेगळ्या जाती नसून त्या एकच आहेत. याबाबतचे पुरावे बघूया. 1981 पासून 1931 पर्यंतच्या 50 वर्षाच्या गॅझेटमध्ये मराठा कुणबी आहे असा उल्लेख केलेला आहे. 1981च्या जनगणनेत मराठ्यांचा समावेश कुणब्यामध्ये केलेला आहे. संदर्भ बॉम्बे गॅझेट सातारा पेज 75 1881. मराठा व कुणबी या दोघांमध्ये रोटीबेटी व्यवहार चालतो. त्याचे रंगरूप, धर्म, कर्म, रीतिरिवाज यात काहीही फरक नाही. संदर्भ बॉम्बे गॅझेट पुणे 25 ऑक्टोबर 1921च्या निकालावरून मराठा व कुणबी एकच आहेत हे स्पष्ट होते. पेज 103 प्रमाणे मराठा व कुणबी या 2 भिन्न जाती नसून एकच आहेत हे स्पष्ट होते. औरंगाबाद व अमरावती कोर्टाच्या निर्णयानुसार शेती करणारा हा कुणबी आहे हे स्पष्ट होत असून मराठा शेती करणारा असल्यामुळे मराठे कुणबीच आहेत हे सिद्ध होते. वर्धा व नागपूर कोर्टाच्या निर्णयामुळे कुणबी हे परंपरागत शेतकरी आहेत. या संदर्भाद्वारे शेती करणारा मराठा कुणबी म्हणून महाराष्ट्रातील सर्व शेती करणाऱ्या मराठ्यांना कुणबी या जातीने ओळखले जाते. केवळ जागृत नसल्यामुळे मराठा समाज गेली 50 वर्ष आरक्षणापासून वंचित राहिलेला आहे. उपजीविकेसाठी एक भाऊ सैन्यात जात होता त्याला मराठा म्हणत आणि दुसरा भाऊ शेती करीत होता त्याला कुणबी म्हणत असत. मराठा कुणबी एकच असल्याने अनेक शासकीय पुरावे उपलब्ध आहेत. मराठा व कुणबी या 2 जाती नसून एकच आहेत. 1981च्या जनगणनेत मराठ्यांचा कुणब्यामध्ये समावेश होतो. म्हणजेच 1981ला सर्व मराठे कुणबी होते. मराठा आणि कुणबी याचा समावेश कुणबी या शब्दात होतो. या दोघांमध्ये भेद दर्शविणे कठीण. या दोघांमध्ये परस्पर रोटी व बेटी व्यवहार चालतो. रूप, रंग, धर्म, कर्म, रीतिरिवाज यात काहीही फरक नाही. मराठा व कुणबी यांच्यातील लग्न वैध असल्याचा आणि मराठा कुणबी एकच असल्याचा हा पुरावा आहे. शेती करणारा मराठा म्हणजे कुणबी या आशयाचे अनेक पुरावे आहेत. 1 जून 2004च्या शासन निर्णय क्र. CBC 14-2001-प्र. 232/भावक-5 मध्ये नमूद केल्याप्रमाणे कुणबी मराठा अथवा मराठी कुणबी या आधारावर आरक्षणाची तरतूद आहे. या सर्वच पुराव्यावरून सिद्ध होते की कुणबी व मराठा एकच आहेत. 2000च्या शासन निर्णयाची योग्य पद्धतीने अंमलबजावणी झाली तरीही मराठ्यांचे प्रश्न सुटतील. केवळ कुणबी मराठा यांच्यामधला अथवा शब्द काढावा आणि सरसकट कुणबी मराठा कुणबी मराठा या आधारावर आरक्षण असावे ही साधी सरळ मागणी आहे. मराठा कुणबी एकच असताना मराठ्यांना सरसकट OBC मध्ये समाविष्ट न करणे म्हणजे मराठ्यांच्या तोंडचा घास पळविणे आहे. संभाजी ब्रिगेड, जिजाऊ ब्रिगेड, छावा आणि अनेक संघटनांनी मराठा आरक्षण या मुद्द्यावर प्रबोधन आणि आंदोलने केली. मंत्र्यांनी आश्वासने दिली, अद्याप प्रत्यक्षात काहीही नाही. आता संभाजी ब्रिगेड आणि भारत मुक्ती मोर्चा संयुक्तपणे कार्यरत आहे. आदरणीय खेडकर साहेब, आदरणीय मेश्राम साहेब यांच्या मार्गदर्शनाखालीच जनआंदोलनाने मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटेल.